शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो। पशुपालकामध्ये सगळ्यात जास्त चाऱ्याची आवश्यकता असते, कारण पशुपालकांना सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थापनेवर होतो। तर जनावरांना चाऱ्याची उपलब्धता व्हावी यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याची लागवड करतात, परंतु बऱ्याच शेतकऱ्याची समस्या ही त्याच्या पशुपालकांच्या आवका मोठ्या प्रमाणात असतो, परंतु त्या मानाने त्यांच्याकडे उपलब्ध चारा लागवडीसाठी क्षेत्र कमी असते व असे पशुपालक हे चारा विकत घेऊन जनावरांच्या आहाराची गरज भागवतात। याच पार्श्वभूमीवर आज आपण सुपर नेपोलियन चाऱ्याच्या लागवडीबाबत अधिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नेपोलियन चाऱ्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला सर्व माहिती या चाऱ्याबद्दलची माहिती कळणार आहे। तर नेपोलियन चारा हे सुपर नेपोलियन गवत जे आहे हे मूळचे थायलंड या देशातील असून आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणात या गवताची लागवड केली जात आहे। तर पशुपालकामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे जे सुपर नेपोलियन लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणे शक्य आहे। काही ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 एकर जमिनीत सुपर नेपोलियन लागवडीच्या माध्यमातून हे शेतकरी लाखो रुपये प्रति महिन्याला कमवत आहेत। विशेष म्हणजे कमी पाण्यात येणारे हे चारा पीक असून दुष्काळग्रस्त पट्ट्यात देखील याची लागवड केली जाऊ शकते। तर वर्षभर मिळतो हे मुबलक चारा। तर पशुखाद्य म्हणून याचा खूप उपयोग होतो। तर सुपर नेपोलियन गवताचे उत्पन्न हे वर्षभर राहू शकतात। तर असल्यामुळे डेअरी उत्पादन शेतकऱ्यांना जनावरांसाठी हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होतो। तर सुपर नेपियर गवत एकदा केल्यानंतर 7 ते 8 वर्षे यापासून उत्पन्न मिळत राहते। तर यामध्ये क्रमाक्रमाने त्याची कापणी केली जाते व दुसऱ्या बाजूने शेतात एक कलम टाकल्यानंतर दुसरे कलम तयार होत असते। तर सुपर नेपियर गवत 15 फूट उंच वाढते। या पासून चांगल्या प्रतीची हिरवा आणि सुका चारा देखील मिळतो। तर सुपर नेपियन गवताचा खर्च हे कमी असून मात्र त्या तुलनेने उत्पादन जास्त असते। तर शेतकरी मित्रांनो, सुपर नेपियर हे गवत जे आहे तर हे थायलंडचं आहे। तर त्याच्यातनी 40 ते 45 दिवसानंतर याची कापणी चालू होते। तर पहिल्यांदा जे लागवड करतो त्याची कालावधी जास्ती 55 ते 60 दिवस घेऊ शकते। तर उत्पन्न चांगलं आहे, 15 फुटाच्या वर वाढते। तर तुम्हाला माहिती कशी वाटली तरी हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, धन्यवाद।